एका मॉलमध्ये एक मुलगी 22 वर्षाची तरुणी आणि एक तरुण हे दोघे काम करत होते. काम करता करता त्या दोघांमध्ये एक चांगल्या प्रकारची ओळख झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. मुलगा मुलीला सांगू लागला की तू मला आवडते. आणि मुलगा ज्यावेळेस तिला एक प्रपोज करतो मुलीवर, त्यावेळेस मुलगी काही कंडिशन सांगते की तू माझ्या जातीचा नाही. त्यातल्या त्यात मी इथे कामाला आहे आणि तू सुद्धा इथे काम करतो. त्यामुळं आपलं जे इथं नातं आहे हे फक्त मित्राचं आणि मैत्रीचं नातं एवढंच मी ठेवते. त्याच्या पलीकडं मला तुझ्यासोबत कोणतंही नातं ठेवायचं नाही. मी तुझ्यासोबत, तू मला लग्नाचं जर मला आमिष दाखवत असेल किंवा लग्नाची भाषा करत असेल तर मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार नाही, असं ती मुलगी त्या मुलाला वारंवार सांगत होते. परंतु या मुलाचं जे मन होतं ते फिरून फिरून मुलीवर येत होतं. तो त्या मुलीला सांगत होता की तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो, तुझ्यासाठी मी काहीही करन. तर नमस्कार मित्रांनो, ताईंनो, भावांनो, आपलं प्रसार मराठी PR एक गुन्हेगारी घटनांचा उलगडा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि तुम्ही बघत आहात प्रसार मराठी एक गुन्हेगारी घटनांचा उलगडा. ही घटना नेमकी कशी झाली, या जी मुलगी आहे या मुलीला त्या जो आरोपी आहे, जो या मुलीसोबत तुझ्यासोबत लग्न करायचं आहे असं म्हणून या मुलीला जो टॉर्चर करत होता आणि तिच्या संग जबरदस्तीने प्रेम करण्याचा प्रयत्न करू लागला. नंतर याच मुलाने या मुलीला जीवानं मारण्याची एक प्रयत्न केला, जीवानं मारण्यासाठी भरपूर काही प्रयत्न केला. नेमकं प्रकरण कसं झालं आणि ही मुलगी आज रोजी कोणत्या अवस्थेत आहे, संपूर्ण घटना आपण या चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. अशाच पद्धतीच्या घटना ऐकण्यासाठी, ज्या नवीन नवीन घटना घडतात त्या ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण नवीन घटना या चॅनलवर मी अपलोड करत असतो. दोन मुख्य घटना पुण्यामध्ये घडलेली. एक पहिली घटना घडलेली आहे, एका अल्पवयीन मुलगी आहे, त्या मुलीसोबत काही लोकांनी अत्याचार केला आणि अत्याचार करून त्या मुलीला जीवानं मारलं. ही एक घटना आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. याचा संपूर्णपणे अभ्यास करून तुमच्यापर्यंत ही माहिती आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. दुसरी घटना अशी घडलेली आहे, एका सख्ख्या आजोबाने केवळ 9 वर्षाच्या नातीसोबत अत्याचार केलेला आहे. आता एक आजोबा नातीसोबत एक लैंगिक अत्याचार करू शकतो, ही गोष्ट किती मोठी आणि किती दुःखाची गोष्ट आहे, किती हालअपेष्टीची गोष्ट आहे. तर एका आजोबाने नातीसोबत खूप अत्याचार करून त्या नातीवर म्हणजे खूप अत्याचार केला आणि तिलाही सुद्धा जीवानं मारण्याचा प्रयत्न केला. ही एक घटना घडलेली आहे. पण चला आपण या दोन घटना नंतरच्या भागामध्ये एक सविस्तरपणे बघणार आहोत. परंतु आताच्या परिस्थितीमध्ये किंवा सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जी घटना बघत आहोत, या जो मुलगा आहे या मुलाला ही मुलगी नको नको म्हणत होती, तुझ्यावर प्रेम करायचं नको म्हणत होती, आपण फक्त मित्र आणि मैत्रिणीचंच नातं इथे ठेवूया, ही त्या मुलाला वारंवार सांगत होती. हे सांगून सुद्धा तो मुलगा ऐकायलाच तयार नव्हता. मग एक दिवस यांच्यात असंच प्रेम प्रकरण झालं. मुलगी म्हटली, आता मुलीला तिथे काम करायचं होतं. कोणत्याही मुलींना काही आपण बघतो, मुलींना कुठं जर काम करायचं असेल तर मुलगी कोणत्याही बंधनामध्ये येऊन काम करते, कशाच्या पद्धतीने काम करत राहते. आता या मुलीची घरची परिस्थिती तशी, आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे ही मुलगी त्या मॉलमध्ये काम करत होती. मुलीचं वय जेमतेम 22 वर्ष होतं आणि ह्या तरुणाचं वय तिच्यापेक्षा थोडं जास्त. नंतर हा तरुण आणि ही तरुणी ज्यावेळेस इथे काम करायचे मॉलमध्ये, एकमेकांमध्ये आता प्रेमाची भाषा होऊ लागली होती. परंतु ती मुलगी नको नको म्हणत होती आणि अशातच या दोघांमध्ये असा वाद झाला मॉलला. वाद झाल्यामुळं याचा बदला हा काही दिवसांनी या मुलाला घ्यायचा होता. म्हणून हा मुलगा त्या मुलीसोबत, अर्थात जी तिच्यावर जो प्रेम करतो त्या मुलीसोबत हा वाद करायचा आणि ती मुलगी नको नको म्हणायची. असं चालता चालता काही 1-2 महिना झाले की यांची भांडणं व्हायची मॉलमध्ये. ती मुलगी सुद्धा नंतर याला बोलायचा प्रयत्न करत नसे, पण हा मुलगा विनाकारण आणि कोणत्याही परिस्थितीत त्या मुलीला बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे, तिला त्याच्या प्रेमामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करायचा. हळूहळू भरपूर दिवस होऊन गेले, काही महिने होऊन गेले. नंतर हा जो मुलगा आहे याने डाव साधला की आता तू जर याला भेटत नाही तर याचं काही राहिलंच नाही, हाही स्वतःला संपेल किंवा तुला संपेल, असं म्हणून या मुलाने विचार केला
आणि एक दिवस हा मुलगा या मुलीच्या घरी आला. या मुलीच्या घरी आल्याच्या नंतर त्यांच्या तिथेच दोघांचे वाद झाले. मुलीचे भाऊ तसेच बहीण, जी भावजे आहे वहिनी, ही घरी नव्हत्या, या कामाला गेलेल्या होत्या. त्या ठिकाणी पुणे शहराच्या ठिकाणी म्हणजे ही जी घटना आहे, ही घटना घडलेली आहे पठारे बस्तीमध्ये. पठारे बस्तीमध्ये जे चंदननगर पोलीस स्टेशन आहे, या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडलेली आहे. तर ही मुलगी, भाऊ आणि बहिणी हे सर्वजण, म्हणजे मुलगी तिथे शाळा शिकण्यासाठी गेली होती. शाळा शिकता शिकता तिथेच ती कामाला लागली होती एका मॉलमध्ये. आणि ही जी बाकीची जी परिस्थिती आहे गावाकडची, तर ते गावाकडे त्यांची आई आजोबा हे काही नातं राहतात. तर चला, मेन घटना काय आहे की आता मुलगी, मुलीचा भाऊ आणि मुलीची भावजई ही पुणे शहरामध्ये राहत होते. आणि राहत असताना एक दिवस हा जो आरोपी आहे, हा आरोपी या मुलीच्या घरी आला. घरी आल्याच्या नंतर त्याने प्रश्न केला की आता कोणत्याही परिस्थितीत तुझ्यासोबत याला लग्न करायचं आहे आणि तू तिला पाहिजे आहे. त्यावेळेस मुलीने नकार केला. दोघांमध्ये वाद सुरू झाले आणि त्याच वादाचं स्वरूप असं होऊन गेलं, मोठा प्रकार होऊन गेला. आणि तेथेच या आरोपी आहे, आरोपीचं नाव सांगितलं जात आहे दिलीप राठोड. या आरोपीनं त्या मुलीच्या गळ्यावर ब्लेड मारले. गळ्यावर ब्लेड मारल्याच्या नंतर मुलगी खूप रक्तबंबाळ झाली होती. अक्षरशः गळ्यातून रक्त खाली ओघळत होतं. परिस्थिती हालाकीची होती. मुलीला बोलताही येत नव्हतं. त्याच परिस्थितीत हा मुलगा अजून तिला मारायचा, सांगायचा की आता तू नाही तर तुला मी ठेवतही नाही, असं तो या मुलीला सांगायचा. दोघांचे भांडणं झाले. भांडण झाल्याच्या नंतर या मुलीनं मग नंतर स्वतःच्या भावाला फोन केला. भावाला परिस्थिती सांगितली की त्याला एका मुलाने मारलेलं आहे आणि त्या मुलीला जोऱ्याने बोलता येत नसल्यामुळं तुला तातडीनं दादा यावे लागेल, कारण तिची परिस्थिती आता बोलायची नाही. जसं की एवढं बोलून झाल्याच्या नंतर सुद्धा मग भावाला या मुलीने कॉल केला. तर कॉल केल्याच्या नंतर व्हिडिओ कॉलवर त्याच्या बहिणीचा गळा हा चिरलेला दिसला, रक्त बंबाळ झालेला दिसला, रक्त टपटप खाली ओघळत होतं. भावाला ते बघावण्याचे वाटेना. त्यामुळं भाऊ हा तातडीने घरी आला. भावाने बघितलं, परिस्थिती जाणली. त्यावेळेस या बहिणीला जे आपलं ससून हॉस्पिटल आहे तेथे बहिणीला दाखल केलं, रुग्णालयात नेलं. तेथे डॉक्टरनं परिस्थिती चेक केली. हालाकीची परिस्थिती असल्यामुळं डॉक्टरनं सांगितली परिस्थिती खूप गंभीर आहे. डॉक्टरनं तेथे दुसऱ्या दवाखान्याचा रेफर दिला. आज तिच्या या मुलीवर उपचार सुरू आहेत. आणि जो आरोपी आहे तो आरोपी तिथून फरार झालेला आहे. जो आरोपीचं नाव दिलीप राठोड, तिनं सांगितलं जात नव्हतं तिला, परंतु शेवटी तिला दवाखान्यात सुद्धा आता नंतर म्हणजे तिला बोलताच येत नव्हतं. त्यामुळे तिनं इशारा करून एक पेन आणि कागद जवळ घेतला, म्हणजे बोलावला इशारा करून. कागदावर नंतर नाव लिहिलं, दिलीप राठोड हा तिचा आरोपी आहे म्हणून, याने तिला मारझोड केलेली आहे असं तिने कागदावर लिहिलं. तेव्हा हे प्रकरणाला जाग आली की आरोपी कोण होता. कदाचित या क्षणी या मुलीच्या गळ्याला जर जास्त चिरला असतं तर त्या क्षणी या मुलीला संपावं लागलं असतं. तेच नव्हे तर आता तिला बोलता सुद्धा येत नाही, बोलण्याची परिस्थिती सुद्धा नाहीये. आणि बोलण्याची परिस्थिती सुद्धा नसल्यामुळं तिने एका कागदावर पेनच्या साह्यानं जी माहिती आहे त्याची माहिती लिहिली, नाव लिहिलं. याच्या आधारावर आता पोलीस शोध घेत आहेत. ही जी घटना घडलेली आहे चंदननगर परिसरमध्ये घडलेली आहे. सांगायचं ताईंनो, भावांनो, जर झालेली घटना तुम्हाला जर आवडली असेल आणि तुम्हाला या चॅनलवर नवीन नवीन माहिती, घटना ज्या मी अपलोड करत असेल आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला जर वाटत असेल की हे चॅनल आपल्या उपयोगी आहे, या चॅनलवर नवीन नवीन घटना अपलोड होत असतात, सखोल माहिती असती, तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण ज्या दोन घटना पाहिलेल्या आहेत, एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेला आहे आणि दुसरीकडे एका 9 वर्षाच्या तरुणीवर एका सख्ख्या आजोबाने अत्याचार केलेला आहे, याही घटनेचा सखोल अभ्यास करून तुमच्यापर्यंत या माहिती मी आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. सांगितलेली माहिती कशी वाटती, त्यानंतर तुम्हाला या माहितीच्या आधारे काहीतरी कमेंट करायचे असेल, काही सांगायचं असेल तर तुमच्या भावना, तुमचं मत जरूर कमेंटमध्ये सांगा. भेटूया मग नंतरच्या नवीन एका कथेसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, स्वतःची दक्षता घ्या. धन्यवाद.